नमो नमः. हितोपदेशः कथामुखम भाग 6. श्लोक आहेत 28 ते 33. या श्लोकामध्ये दैव आणि प्रयत्न यांची समीक्षा केलेली आहे. दैववाद्याचं मत काय असतं ते या मागच्या एका श्लोकातही आलं होतं. राजा म्हणतोय किंच, आणि असं की श्लोक 28. अवश्यम भाविनो भावा भवन्ति महतामपि नग्नत्वं नीलकंठस्य महाहिशयनं हरेः. पदच्छेदः. अवश्यं भाविनः भावाः भवन्ति महताम् अपि नग्नत्वं नीलकंठस्य महाहिशयनं हरेः. इथं भाविनो भावाः इथं एक संधी आहे, विसर्गाचा उ झालेला आहे, आणि महतामपि मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. इथं दोन समास आहेत. नीलकंठस्य, नील हा कंठ हा यस्यसः, ज्याचा कंठ निळा आहे तो. याचा एक अर्थ आहे मोर आणि एक अर्थ आहे शंकर. मोराचा कंठ निळा आहे, तसंच शंकराचा कंठ सुद्धा विषप्राशनामुळे निळा पडलेला आहे, म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. महाही शयनम हा एक समास आहे. महाही महान, अहिही मोठा साप. अहि म्हणजे साप, हा कर्मधारय समास झाला. आणि महाहौ शयनम हा सप्तमी तत्पुरुष समास झाला. मोठ्या सापावर शयन. विष्णू शेषनागावर झोपतात, मोठ्या नागावरती त्या, म्हणून त्याला त्या शेषाला महाही असं म्हटलेलं आहे. अवश्यम भाविनः म्हणजे नक्की होणाऱ्या, भावाः गोष्टी, भवन्ति होतात, किंवा महतामपि मोठ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा ज्या गोष्टी दैवाधीन आहेत, अवश्य होणाऱ्या आहेत, त्या होतातच. आणि त्याच्याकरता उदाहरण दिलंय शंकराचं आणि विष्णूचं. नीलकंठस्य नग्नत्वम, नीलकंठ म्हणजे शंकर, शंकराचं नग्नत्व, आणि हरी म्हणजे विष्णू, विष्णूचं महाही शयनम मोठ्या सापावर शयन करणं. या गोष्टी होणाऱ्याच आहेत, घडणाऱ्याच आहेत, त्या घडतातच. महाही शयनम मोठ्या सापावर शयन करणं हे विष्णूच्या नशिबात आहे, आणि नग्न फिरणं हे शंकराच्या नशिबात आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अवश्यम भाविनः भावाः महतामपि भवन्ति नग्नत्वं नीलकंठस्य हरेः महाहि शयनम. अवश्य होणाऱ्या गोष्टी मोठ्या लोकांच्या बाबतीतही होतातच. उदाहरणार्थ शंकराचं नग्नत्व आणि विष्णूंचं मोठ्या सापावर म्हणजे शेषनागावर झोपणं, या दोन्ही गोष्टी घडतातच. श्लोक 29. यद भावे न तद्भावी भावीचे न तदन्यथा इति चिंता विषग्नोऽयम् अगधः किं न पीयते. पदच्छेदः. यद अभावी न तद्भावी भावी चेत न तद अन्यथा इति चिंता विषग्नः अयम् अगधः किम न पीयते. इथं संधी कुठले आहेत? यद भावी, यद अभावी, तो द पूर्ण झालेला आहे. तद भावी, चेन्न हा एक संधी आहे, चेत अधिक न व्यंजन संधी आहे. आणि तदन्यथा यदभावी प्रमाणच, तद अधिक अन्यथा. चिंता विषग्नोयम अगधः, चिंता विषग्नः अयम अगधः. विसर्गाचा उहून पूर्वरूप संधी झाला, आणि पुन्हा मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. इथं सामासिक शब्द कुठला आहे? अभावी हा एक समास आहे. न भाविन, अभाविन, नाही तत्पुरुष समास झाला. आता हा अभाविन शब्द नपुंसकलिंगात वापरलेला आहे, त्यामुळं रस्व इकारांत प्रथमा एक वचन झालेलं आहे. चिंता विषग्न, चिंता विष हा एक समास आहे, विषग्न हा एक समास आहे. चिंता एव विषम कर्मधारय समास झाला. चिंता हेच विष, आणि चिंता विषम हंती इति चिंता विषग्न, चिंतारूपी विष नाहीसा करतो, तो चिंता विषग्न. अगध हा, अगध म्हणजे रोग, अगध पुल्लिंगी शब्द आहे, औषध. गद म्हणजे रोग, गद पुल्लिंगी शब्द आहे. न गद हा येन सहा, ज्यामुळे रोग होत नाही तो, म्हणजे अगद म्हणजे औषध. अगद शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंगी आहे, मराठीमध्ये औषध आपण नपुंसकलिंगी शब्द वापरतो. औषध शब्द संस्कृतमध्ये पण आहे
तो नपुसकलिंगीच आहे. पीयते पापिब पहिला गण परस्मै पद, कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. प्यायलं जातं असा त्याचा शब्दशः अर्थ होईल. कवी काय सांगतोय? दैव आणि प्रयत्नांची तुलना चाललेली आहे. त्यातलं दैववादी मनुष्य काय म्हणतो ते या काही श्लोकामध्ये सांगितलेले आहे. यात अभावी, अभावी म्हणजे न घडणार, जे घडणारेच नाहीये, न तद्भावी, ते कधी घडणारच नाही. जी गोष्ट घडण्याची शक्यता नाही ती गोष्ट घडणारच नाही. भावी चेत, जर ती घडणार असेल तर न तद अन्यथा, तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विपरीत असं दुसरं होणार नाही, म्हणजे ती घडल्याशिवाय राहणार नाही. इति असा विचार करून चिंता विषघ्न अयम अगदः किम न पीयते. चिंता विषघ्न, चिंता रूपी विष नाहीस करणारं औषध मनुष्य का बरं पित नाही? जी गोष्ट घडणार आहे ती घडणारच आहे, जी गोष्ट घडणार नाही ती घडणारच नाही. मग हे जर आहे तर चिंता करण्यात काय फायदा? चिंता विषग्न अयम अगदः किम न पीयते. तर असा मनुष्य चिंता विषग्न अगदः, अगदहाचं विशेषण आहे चिंता विषग्न. अगद म्हणजे औषध, पुल्लिंगी शब्द आहे. चिंतारूपी विष नाहीसं करणारं औषध मनुष्य का बरं पित नाही? पुढे राजा म्हणतोय एतत् कार्याक्षमाणाम केशांचित आलस्य वचनम. इथं सामासिक शब्द आहे कार्याक्षमाणाम आणि आलस्य वचनम. कार्याक्षमाणाम, कार्ये अक्षमाः तेषां, हा झाला सप्तमी तत्पुरुष. कार्य करण्यास अक्षम म्हणजेच असमर्थ. आणि आलस्य वचनम, आलस्य युक्तम वचनम, हा झाला मध्यम पदलोपी कर्मधारय समास. मग राजाच्या मनात हा विचार आलाय की एतत् केशांचित कार्याक्षमाणाम आलस्य वचनम, हे कार्य करण्यास असमर्थ असलेल्या काही लोकांचं आलस्ययुक्त वचन आहे. हे जे विचार आहे दैवाबद्दलचे ते काही अकार्यक्षम लोकांचे हे आलस्ययुक्त वचन आहे. जे लोक आळशी आहेत त्यांची हे वचन आहेत की ते कुठलेही कार्य करण्यास समर्थ नाहीयेत, दैवावर अवलंबून राहतात. नंतर राजानं उद्योगाची महती गायलेली आहे. श्लोक 30. न दैवमिति संचिन्त्य त्यजेदुद्योगमात्मनः अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. पदच्छेदः न दैवम् इति संचिन्त्य त्यजेत उद्योगम आत्मनः अनुद्यमेन कः तैलम तिलेभ्यः प्राप्तुम अर्हति. इथं संधी कुठले आलेत? दैवमिति, दैवम अधिक इति म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. त्यजेत उद्योगम आत्मनः, त्यजेत उद्योगम आत्मनः. त्यजेत उद्योगम, त्याच्या ठिकाणी द हे तिसरं व्यंजन आलं आणि मग पुढचा स्वर त्यात मिसळला. उद्योगम आत्मनः, इथं मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. कस्तैलम, कहा तैलम विसर्गाचा स झालेला आहे आणि प्राप्तुम अर्हति म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. येथे संचिंत्य हे सम अधिक चिंत धातूचं लेबंत अव्यय आलेलं आहे. चिंत धातू दावागण उभय पदाचा आहे, चिंता करून. त्यजेत हे विद्यार्थी क्रियापद आहे. अनुद्यमेन हा सामासिक शब्द आहे. न उद्यमः अनुद्यमः तेन, नाही तत्पुरुष समास आहे, उद्योग न करता. प्राप्तुम हे यामध्ये आलेलं तुमंत अव्यय आहे. प्र अधिक आप हा पाचव्या गणाचा धातू आहे आणि अर्हति, अर्ह या पहिल्या गणाचं हे वर्तमान काळी तृतीय पुरुषी एक वचनी रूप आहे. उद्योगाची महती करताना राजा काय म्हणतोय? त्यजेत हे याच्यामध्ये क्रियापद आहे. न त्यजेत सोडू नये. काय? उद्योगम न त्यजेत, उद्योग करण्याचं सोडू नये, प्रयत्न करण्याचं सोडू नये. आत्मनः उद्योगम न त्यजेत, स्वतःचे प्रयत्न सोडू नयेत. दैवम इति संचित्य, जे केवळ दैवाचा विचार करत राहून मनुष्यानं स्वतःचा प्रयत्न सोडू नये. दैवम इति संचित्य मनुष्यः आत्मनः उद्योगम न त्यजेत. दैवाचा विचार करत राहून मनुष्यानं स्वतःचे प्रयत्न सोडू नयेत. पुढे उदाहरण दिलंय. अनुद्यमेन उद्योग न करता, अनुद्यमेन उद्योग न करता, कहा तिलेभ्यः तैलम प्राप्तुमर्हति,
कोण बरं तिळापासून तेल प्राप्त करण्यास समर्थ होईल? तीळ आहे, तिळामध्ये तेल आहे, पण ते प्राप्त करण्याकरता प्रयत्न करायला हवेत. दैवावर विसंबून राहून तिळापासून आपोआप तेल मिळणार नाही. या आणि पुढच्या काही सुभाषितांमध्ये अशीच प्रयत्नांची महती सांगितलेली आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. दैवम इति संचिन्त्य मनुष्य आत्मनः उद्योगम न त्यजेत अनुद्यमेन कः तिलेभ्यः तैलम प्राप्तुम अर्हति. दैवाचा विचार करत राहून मनुष्यानं आपला प्रयत्न करण्याचा उद्योग सोडू नये. उद्योग न करता तिळापासून तेल कसं बरं मिळेल किंवा तिळापासून तेल मिळवण्यास कोण बरं समर्थ होईल? अन्यच्च आणि दुसरं असं की श्लोक 31 उद्योगिनं पुरुष सिंहमुपैति लक्ष्मीर् दैवेन देयमिति का पुरुषा वदन्ति दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कोत्र दोषः. हे 14 अक्षरांचं वसंत तिलका वृत्त आहे. त भ ज ज असे 4 गण आणि शेवटची 2 अक्षर गुरु. पदच्छेद उद्योगिनं पुरुष सिंहम उपैति लक्ष्मी दैवेन देयम इति का पुरुषाः वदन्ति दैवं निहत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कः अत्र दोषः. उद्योगिनम उद्योगः अस्ति अस्य उद्योगिन हे तद्धित रूपे उद्योग करणारा. पुरुष सिंहम पुरुषः सिंहः इव हा कर्मधारय समास आहे. कापुरुषाः हा एक समास आहे. कुत्सिताः पुरुषाः पुरुषार्थहीन लोक असा त्याचा अर्थ आहे. कापुरुषाः कुत्सिताः पुरुषाः प्राधिकर्मधारे. निहत्य नियधिकः न याचं ते लेबंत अव्यय आहे. आत्मशक्त्या आत्मशक्ती ही आत्मनः शक्ती ही आत्मशक्ती ही तया षष्ठी तत्पुरुष समास आहे. आत्मशक्ती ही म्हणजे स्वतःचं बळ किंवा सामर्थ्य. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आलेलं आहे? उपैती, वदंती, कुरु, सिद्ध्यती असे याच्यामध्ये 4 क्रियापद आहेत. म्हणजे यात 4 वाक्य आहेत. उद्योगिनम पुरुष सिंहम उपैती लक्ष्मीहि. लक्ष्मी दीर्घईकारांत शब्द आहे, स्त्रीलिंगी. या शब्दाच्या पुढे प्रथमा एकवचनाच्या पुढे विसर्ग येतो. हे प्रथमा एकवचन आहे, द्वितीय बहुवचन नाहीये. उपैती या क्रियापदाचा लक्ष्मीहि हा कर्ता आहे. स्त्री, शक्ती वगैरे काही शब्दामध्ये प्रथमा एकवचनाच्या पुढे विसर्ग येतो. लक्ष्मीहि पुरुष सिंहम उपैती. लक्ष्मी पुरुषरूपी सिंहाकडे जाते. पुरुष सिंह कसा? उद्योगिनम पुरुष सिंहम उद्योगी मनुष्याकडे लक्ष्मी जाते. दैवेन देयम इति का पुरुषाः वदंती. वदंती हे एक क्रियापद आहे, त्याचा कर्ता आहे का पुरुषाः. का पुरुषाः म्हणजे पुरुषार्थहीन लोक वदंती बोलतात. पुरुषार्थहीन लोक बोलतात. काय बोलतात? दैवेन देयम दैवात असेल तर मिळेल किंवा दैवानं द्यावं असं हे पुरुषार्थहीन लोक म्हणतात. ज्यांना काही करायचंच नाहीये ती लोक असं म्हणतात. असेल दैवात तर मिळेल, नाही तर नाही. सुभाषितकार काय सांगतायत पुढे? दैवम निहत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या. इथं कुरु हे आज्ञार्थी रूपे द्वितीय पुरुष एक वचन, त्याचा कर्ता आहे त्वम. म्हणून त्वम दैवम निहत्य आत्मशक्त्या पौरुषम कुरु. त्वम पौरुषम कुरु कर्ता कर्म क्रियापद. तू पुरुषार्थ कर, प्रयत्न कर. आत्मशक्त्या स्वतःच्या शक्तीनं स्वतःच्या बळावर तू प्रयत्न कर. दैवम निहत्य दैवाला ठार मारून. आता ठार मारून म्हणजे काय? दैवाकडे लक्ष न देता, दैवावर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावरती प्रयत्न कर. आता प्रयत्न करून सुद्धा जर सिद्धीला गेलं नाही तर पुढे काय म्हटलंय? यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कहा अत्र दोषः. प्रयत्न करून सुद्धा जर सिद्धीला गेलं नाही ते कार्य तर यात दोष कोणाचा आहे? तुझ्याकडे काही दोष येत नाही कारण तू प्रयत्न केलेलेस. यत्ने कृते यदि न सिद्ध्यति ही सती सप्तमीची वाक्यरचना आहे. 2 क्रिया ज्या वेळेला एकाच वाक्यात येतात त्यातली एक मुख्य असते, एक गौण असते. तेव्हा गौण क्रियेबद्दल जे शब्द आलेले असतात ते सप्तमी विभक्तीमध्ये ठेवले जातात. आता इथं 2 क्रिया कुठल्या आहेत? यत्ने कृते प्रयत्न करणे ही एक क्रिया आहे आणि कार्यसिद्धीस जाणे ही एक क्रिया आहे. त्यापैकी कार्यसिद्धीस जाणे हे महत्वाचं वाक्य आहे, मूळ वाक्य, मुख्य वाक्य आहे त्यातलं. कार्यम न सिद्ध्यति. आणि यत्ने कृते प्रयत्न करूनही हे गौण वाक्य आहे, त्याच्याकरता आलेले आहेत हे सप्तमी. आता क्रियापदाकरता सप्तमी विभक्ती कशी वापरणार? तर त्याच्याकरता
क्रियापदापासून जे धातुसाधित विशेषण झालेलं असतं ते तिथं सप्तमी विभक्तीत योजायचं. यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कहा अत्र दोषः. आता ही सती सप्तमी जर काढायची असेल तर यद्यपि यत्नः कृतः तथापि न सिद्ध्यति कहा अत्र दोषः. जर प्रयत्न करून सुद्धा कार्यसिद्धीच गेलं नाही तर यात दोष कोणाचा. ही सती सप्तमीची वाक्यरचना हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. लक्ष्मी ही उद्योगिनं पुरुषसिंहम उपैति दैवेन देयम इति का पुरुषाः वदन्ति. दैवम निहत्य आत्मशक्त्या पौरुषम कुरु. यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कहा अत्र दोषः. लक्ष्मी उद्योगी पुरुष श्रेष्ठाकडे जाते. दैवानं द्यावं असा पुरुषार्थही लोक म्हणत असतात. म्हणून दैवाला ठार मारून स्वबळावर पराक्रम कर. प्रयत्न करूनही कार्यसिद्धीच गेलं नाही तर यात काय दोष. श्लोक 32. यथा एकेन चक्रेण नरथस्य गतिर्भवेत् तथा पुरुषकारेण विना दैवं न सिद्ध्यति. पदच्छेदः. यथा हि एकेन चक्रेण न रथस्य गतिः भवेत् तथा पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. आता इथं संधी कुठले आले. एकेन ही एकेन यण संधी झालेला आहे. गतीर भवेत विसर्गाचा र झालेला आहे. उत्तरार्धामध्ये संधी नाहीच आहे. पुरुषकार हा इथं आलेला समास आहे. पुरुष हा करोती इथे पुरुषकार उपपद तत्पुरुष आहे. याचा अर्थ आहे प्रयत्न. पुरुष करतो तो प्रयत्न. पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. पुरुषकार म्हणजे प्रयत्नाशिवाय विना या अव्ययाला द्वितीय तृतीय किंवा पंचमी विभक्ती लागते. इथं तृतीय विभक्ती लावलेली आहे. पुरुषकारेण विना प्रयत्नांच्या शिवाय दैवम न सिद्ध्यति. दैव सिद्धीला जात नाही. प्रयत्न केला तर दैवही सिद्धीला जातं आणि प्राप्त कार्यामध्ये यश येतं. पण प्रयत्नच केले नाहीत तर दैव सिद्धीला जाणार नाही. त्याच्याकरता उदाहरण दिलंय रथाचं. एकेन चक्रेन रथस्य गतीही न भवेत. रथाला 2 चाकं असतात. त्यातलं एक चाक जर मोडून पडलं तर एकेन चक्रेनं राहिलेल्या एका चाकानं रथ गतिमान होणार नाही. ज्याप्रमाणे एका चाकावरती रथ गतिमान होणार नाही त्याप्रमाणे प्रयत्नांशिवाय दैव सिद्धीला जाणार. प्रयत्न आणि दैव कार्यरथाची ही 2 चाकं आहेत. पुरुषकार म्हणजे प्रयत्न आणि दैव. त्यापैकी एका दैवावरच विसंबून चालणार नाही तर त्याच्याकरता पुरुषकाराची म्हणजे प्रयत्नांची सुद्धा जोड हवी. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. यथा एकेन चक्रेन रथस्य गतिः न भवेत् तथा पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. ज्याप्रमाणे एका चाकाने रथ गतिमान होत नाही त्याप्रमाणे प्रयत्नाशिवाय दैव सिद्धीला जात नाही. तथाच तसंच. श्लोक 33. पूर्वजन्मकृतं कर्म तद्दैवम इति कथ्यते तस्मात् पुरुषकारेण यत्नं कुर्याद तन्त्रितः. पदच्छेदः. पूर्वजन्मकृतं कर्म तत् दैवम इति कथ्यते तस्मात् पुरुषकारेण यत्नं कुर्याद अतन्त्रितः. इथं संधी कुठले आले. तद्दैवम इति. तत् अधिक दैवम अधिक इति. तद्दैवम दला द जोडून गेलं. तस्मात पुरुषकारेण इथं सुद्धा तला पुढचं प व्यंजन जोडून गेलं. कुर्यात अतंत्रितः इथं तच्या ठिकाणी 3रं व्यंजन आलं आणि मग पुढचा अ त्याच्यात मिसळला. द पूर्ण झाला. कथ्यते हे याच्यामध्ये कर्मणी क्रियापदे. कथ 10वा गण उभयपद. कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. पूर्वजन्मकृतम हा इथं समास आहे. पूर्वम जन्म पूर्वजन्म कर्मधारय समास. जन्मन शब्द नपुसकलिंगी. पूर्वजन्मनी कृतम सप्तमी तत्पुरुष पूर्वजन्मात केलेलं. सुभाषितकारांनी दैवाची व्याख्या केली. तद्दैवम इति कथ्यते. त्याला दैव असं म्हणतात. कशाला म्हणतात. पूर्वजन्मकृतम कर्म. पूर्वीच्या जन्मात जे कर्म केलेलं असेल त्याला दैव असं म्हटलं जातं. म्हणून पुढे उपदेश केलाय. तस्मात म्हणून पुरुषकारेण पुरुषार्थाने तू प्रयत्न कर. कसे. अतंत्रितः. तंद्रा म्हणजे आळस. अतंत्रितः न तंत्रितः. अतंत्रितः नाही तत्पुरुष समास झाला. आळस न करता यत्नम कुर्यात. प्रयत्न कर. म्हणून मनुष्यानं आळस सोडून प्रयत्न केला पाहिजे. कुर्यात करावा. अतंत्रितः मनुष्य पुरुषकारेण यत्नम कुर्यात. म्हणून
आळस नसलेल्या मनुष्यानं पुरुषकारेण पुरुषार्थाने प्रयत्न करावा. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. पूर्वजन्मकृतम कर्म तत् दैवम इति कथ्यते तस्मात् पुरुषकारेण अतंग्रितः यत्नम कुर्यात. पूर्वजन्मी केलेल्या कर्माला दैव असं म्हणतात. म्हणून पुरुषार्थपूर्वक मनुष्याने आळस सोडून प्रयत्न करावा. या सुभाषितात दैव कशाला म्हणतात ते सांगितलेले. पूर्वजन्मी जे केलेलं कर्म असतं ते भोगण्याकरता हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे ते पूर्वजन्मीचं कर्मच आपलं दैव म्हणून या जन्मामध्ये येतं. अर्थातच या जन्मामध्ये आपण जे कर्म करू ते पुढच्या जन्मामध्ये आपलं दैव म्हणून येणार आहे. म्हणून आता जर प्रयत्न चांगले केले तर पुढच्या जन्मीचं दैव हे चांगलं होईल. आता या पुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरि ओम तत्सत.